नमस्कार. व्हॉट्सअप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये त्याचा कोण कसा वापर करतो मला माहिती नाही. कोण कसा वापर करू शकतो हे मी सांगू शकतो. व्हॉट्सअप आज प्रत्येकाची एक गरज बनली आहे. पण बिझनेसमॅनला बऱ्याचदा त्रास देखील होतो. बरेचसे बिझनेस ग्रुप असतात, त्या बिझनेस ग्रुपमध्ये अनवॉन्टेड मेसेजेस येत असतात. पण व्हॉट्सअपचा योग्य पद्धतीने जर वापर केला तर तुम्ही तुमचा बिझनेस 5, 6, 7, 8, 9, 10 हव्या तेवढ्या पटीने वाढवू शकतात, तेही अगदी फ्रीमध्ये. व्हॉट्सअपने काही फीचर्स लॉन्च केले आहेत, त्या फीचर्स आपण बघून घेऊ. बिझनेस व्हॉट्सअप हा फीचर आहे. तुमच्याकडे कदाचित साधा व्हॉट्सअप असू शकतो. साधा व्हॉट्सअप कसा दिसतो मी तुम्हाला सांगतो. बिझनेस व्हॉट्सअपचा फायदा कसा होऊ शकतो हे देखील सांगतो. जर तुम्ही बघितलं तर हा व्हॉट्सअप मेसेंजर दिसतोय तुम्हाला. या व्हॉट्सअप मेसेंजरमध्ये तुम्ही नॉर्मल जो तुमच्याकडे आता सध्या असेल तो हा व्हॉट्सअप मेसेंजर आहे. ह्याच्यात तुम्ही मेसेजेस आणू शकता, बघू शकता, सगळं करू शकता जे तुम्ही सध्या करता. पण जो व्हॉट्सअप बिझनेस जो ॲप आहे, हा जो बघताय तुम्ही व्हॉट्सअप बिझनेसचा, हा ॲप जर तुम्ही बघितला तर ह्याच्यात बी हा साईन आहे, हा फक्त बिझनेसमॅनसाठीच बनवलेला आहे. याच्यात तुम्ही लीड जनरेशन करू शकता, याच्यात तुम्ही तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन देऊ शकता, याच्यात तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता. आता दोन मेसेजमधला फरक काय आहे, ह्याच्यात आणि ह्याच्यातला फरक काय आहे? तो फरक एवढाच आहे की काही ॲड ऑन फीचर्स व्हॉट्सअप बिझनेसमध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा फीचर्स म्हणजे आपल्याला याच्यात सारखं सारखं पॉपअप होत नाही. जोपर्यंत आपण व्हॉट्सअप मेसेंजर म्हणजे आपला व्हॉट्सअपचा आयकॉन क्लिक करत नाही, ओपन करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही पॉपअप्स होत नाहीत, म्हणजे मध्ये डिस्टर्बन्स होत नाही. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा व्हॉट्सअप बिझनेसचा फायदा आहे. आपण व्हॉट्सअप बिझनेसचं फीचर्स बघूया, तुम्हाला कळेल की व्हॉट्सअप बिझनेसमध्ये आणि व्हॉट्सअप मेसेंजरमध्ये काय फरक आहे. बेसिकली व्हॉट्सअप बिझनेस हा दिसायला व्हॉट्सअप मेसेंजर सारखाच आहे. त्याच्यामध्ये चॅट्स आहे, स्टेटस आहे आणि कॉल्स आहे, जे तुम्ही नॉर्मल बिझनेसमध्ये किंवा नॉर्मल तुमच्या व्हॉट्सअप ॲपमध्ये आहे. ॲड ऑन फीचर असं आहे की तुम्ही ह्याच्यात डायरेक्टली फोटो क्लिक करून शेअर करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ह्याचं नीट सेटिंग बघितली तर आपण सेटिंगवर जाऊया. साईडचे 3 जे दिसत आहेत, साईडचे 3 पॉईंट जे दिसत आहेत ते आपण क्लिक करूया. त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला न्यू ग्रुप, न्यू ब्रॉडकास्ट, लेबल, व्हॉट्सअप वेब, स्टेअर मेसेज आणि सेटिंग्स हे दिसतील. त्याच्यातला लेबल हा तुमच्या बिझनेसमध्ये नसणार, किंवा सेटिंग्समध्ये आपण जर बघितलं, सेटिंग्समध्ये ॲड ऑन फीचर जे साध्या व्हॉट्सअप मेसेंजरमध्ये नाही आहेत ते म्हणजे असे की तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव सेट करू शकता, बिझनेस सेटिंग करू शकता. बिझनेस सेटिंग म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलचे डिटेल्स देऊ शकता. डिटेल्समध्ये तुम्ही तुमच्या कंपनीचा फोटो, आता इथे मी माझा फोटो टाकलाय, माझ्या वेबसाईट टाकलाय, म्हणजे ब्लॉगचे डिटेल्स टाकलेत. मी काय करतो तर सेल्स आणि मार्केटिंगचे ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो. बिझनेस कोच आहे. एरिया कुठचा, तर एरियाचं लोकेशन मी डायरेक्टली सोय केलं, म्हणजे कोणी माझं व्हॉट्सअप जरी बघितलं तरी तो माझ्या या पॉईंटवर क्लिक करून माझ्या ॲड्रेसपर्यंत डायरेक्टली येऊ शकतो. बघा, त्यांना गाडी बुक करायची तर गाडीने येऊ शकतो, डायरेक्टली मॅप बघायचं असेल तर मॅपने येऊ शकतो. हा एक मस्त फीचर्स टाकलेला आहे. त्याच्या खाली तुम्ही तुमची कॅटेगरी देऊ शकता. आता इथे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. मी इथे सेट केलेली आहे एज्युकेशन कॅटेगरी. तुम्ही तुमची चेंज करू शकता. जेव्हा तुम्ही एडिट त्या ऑप्शनवर क्लिक करणार त्यावेळेला तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकता. भरपूर कॅटेगरीज आहे, नॉट बिझनेस, ऑटोमॅटिव्ह, जे काही आहे ते. माझी एज्युकेशन आहे, तुम्ही तुमच्यानुसार सेट करू शकता. नंतर आहे तुम्ही तुमच्या जर पर्टिक्युलर काही तुमच्या बिझनेसचे डिटेल्स असेल ते इथे टाईप करून टाकू शकता. आता हे ऑटोमॅटिक तुमच्या दिवसानुसार जर कोणाला अपॉइंटमेंट सेट करायची असेल, समजा तुमची इन्फॉर्मेशन समोरच्याला द्यायची असेल, तर इथे तुम्ही दिवसानुसार अपॉइंटमेंटचे टायमिंग देऊ शकता. सेट करताना तुम्हाला बघा टायमिंग दिसेल, मंडेला काय अपॉइंटमेंट ऑनली आहे, हे ऑटोमॅटिकली येतं. पण तुम्हाला जर शेड्यूल चेंज करायचं असेल तर शेड्यूल्समध्ये तुम्ही काय असं द्यायचं, किती वाजता द्यायचं, ओपन फॉर सिलेक्टेड आवर्स असं टाकू शकता. हे तुम्हाला फीचर्स ॲड मिळतात जे तुमच्या नॉर्मल मेसेंजर्समध्ये नाही आहेत. आणि याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज असं की जेव्हा तुम्ही समोरच्याला मेसेज करता तेव्हा त्याच्या बिझनेस म्हणजे त्याच्या प्रोफाईलमध्ये, म्हणजे इव्हन साधा मेसेंजर जरी असला तर हे सगळे डिटेल्स त्याला जातात. ईमेल ॲड्रेस तुम्ही देऊ शकता, म्हणजे ईमेलवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला ईमेल पोहोचेल. वेबसाईट असेल तर देऊ शकता. ॲड ऑन फीचर्स तुम्हाला ॲडिशनल 2-3 वेबसाईट तुम्ही टाकू शकता. हे झालं बिझनेस सेटिंगच्या बाबतीतलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅटिस्टिक. तुम्ही किती लोकांना मेसेज पाठवले, किती लोकांना आले, किती लोकांनी रीड केले आतापर्यंत महिन्याभरात, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतात. सगळ्यात महत्त्वाचा फीचर्स म्हणजे अवे मेसेज. जर तुमचा मोबाईल बंद असेल
आणि तुम्हाला समोरच्याला सांगायचं असेल की मी आता सध्या ह्या पुढच्या 4 तासासाठी किंवा पुढच्या 4 दिवसासाठी मी इथे अवेलेबल नाही, मी आउट ऑफ सेशन जातोय, तर अवे मेसेज तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला करावं लागतं जेव्हा जेव्हा तुम्हाला मोबाईल बंद ठेवायचा किंवा व्हॉट्सअप बंद ठेवायचं आहे, तर हे फीचर्स ऑन करायचं, सेंड अवे मेसेज क्लिक करायचा आणि तुम्हाला जो मेसेज हवा आहे तो तुम्ही टाईप करायचा. तर मी इथे टाईप करून ठेवलं, थँक्यू मेसेज, वी आर अनअवेलेबल राईट नाव बट विल रिस्पॉन्ड ॲज सून ॲज पॉसिबल. मी जेव्हा हे ऑप्शन क्लिक करतो तेव्हा जे जे कोणी मला मेसेज टाकतील त्यांना ऑटोमॅटिकली हा रिप्लाय जाणार. मी आता सध्या अवेलेबल आहे त्याच्यामुळे मेसेज हा ऑफ करून ठेवतो, मी सेव्ह करून ठेवला. त्याच्यानंतर ग्रीटिंग मेसेज आहे. ग्रीटिंग मेसेजमध्ये हा असा मेसेज फीचर्स आहेत की तुम्ही सायलेंट हॅम्बरिंग समोरच्याच्या मनात करू शकता. जेव्हा जेव्हा अननोन माणसं तुम्हाला मेसेज करतील तेव्हा हा सेव्ह केलेला हा मेसेज त्या व्यक्तीला जाऊ शकतो. तर माझ्या सेव्ह केलेला मेसेज कोणता आहे, वेलकम टू mysticmandar.com, वी लुक फॉरवर्ड टू कनेक्ट विथ यू फॉर मोर डिटेल्स, खाली माझी लिंक आहे. असं तुम्ही तुमच्या बिझनेसची लिंक ऑटोमॅटिकली देऊ शकता. डिफॉल्ट लिस्ट पण आहे ते तुम्ही सेट करू शकता. आता रिसिप्ट म्हणजे काय, सेंड टू एव्हरीवन. जो कोणी अल्टरनेट असेल, जो कोणी नवीन माणूस असेल जो तुम्हाला मेसेज करतोय त्याला तुम्ही हा मेसेज पाठवू शकता. आता याच्यात कसं आहे की तुम्ही ॲड्रेस बुक मधल्यांना पाठवायचं त्यांना देऊ शकतात, की विदाऊट तुमच्या सेव्ह मध्ये असेल, अननोन असेल त्याला तुम्ही पाठवू शकता. आता ह्याच्यात कसं आहे माहिती ना, दर 14 दिवसांनी समजा तुमचं एखाद्या व्यक्तीबरोबर 14 दिवसापर्यंत काही कम्युनिकेशन झालं नाही तर त्या व्यक्तीला हा मेसेज ऑटोमॅटिकली जातो. म्हणजे कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीने 14 दिवसानंतर तुम्हाला रिप्लाय दिला तर त्याला पण वेलकमचा मेसेज जातो आणि तुमची वेबसाईटची डिटेल्स पाठवायची असेल तर पाठवू शकता. ह्याचा फायदा असा होतो की तुम्ही त्याला रिमाइंड करता तुमचे सगळे डिटेल्स, कारण का 14 दिवसानंतर माणूस हळूहळू विसरायला लागतो. ह्या रिमाइंडरसाठी आहे. क्विक रिप्लाय. बऱ्याचदा आपल्याला काही ऑटोमॅटिक मेसेज टाईप करायचे असतात की क्विक रिप्लाय बिझनेसच्या बाबतीत द्यावं लागतं. थँक्यू म्हणून, थँक्यू फॉर द पेमेंट, वी लुक फॉरवर्ड टू कनेक्ट विथ यू, इट वॉज नाईस टू टॉकिंग विथ यू, असे मेसेज हे रेडीमध्ये असतात बऱ्याचदा, पण त्याच्यात टाईप करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. इथे आपण ते जर सेव्ह केले, म्हणजे उदाहरणार्थ आता मला थँक्यू मेसेज पाठवायचा आहे तर स्लॅश टाकला, थँक्स लिहिला आणि थँक्यू फॉर युअर बिझनेस, वी लुक फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू अगेन, हा मेसेज मी सेव्ह केलाय. जसं नाईसमध्ये नाईस टाकून मी काय सेव्ह केलंय, स्लॅश नाईस, इट वॉज नाईस टू टॉकिंग विथ यू, आय एम शुअर वी विल मेंटेन वंडरफुल रिलेशन इन फ्युचर. पेमेंटसाठी काय टाकलंय, स्लॅश पेमेंट म्हणून, थँक्यू फॉर द पेमेंट. सूनसाठी काय टाकलंय, स्लॅश करून सून, थँक्यू फॉर शोईंग इंटरेस्ट, वी विल कनेक्ट विथ यू सून. आता हे जेव्हा रिप्लाय मी ऑटोमॅटिकली टाकतोय त्याचं एक फीचर्स बघूया आपण कसं होतं ते. समजा मला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या ह्या व्यक्तीला रिप्लाय द्यायचा आहे तर मी इथे काय करतो, स्लॅश टाकतो. स्लॅश टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली रिप्लाय येतात. मी काहीतरी सिलेक्ट करतो, हा त्यांना मेसेज सेंड होतो. आता मला ह्या व्यक्तींना पाठवायचा नाही, मला सॅम्पल म्हणून दाखवायचं होतं म्हणून मी दाखवला. तर हा एक ॲड ऑन फीचर आहे. ह्या बिझनेस ॲपमधला सगळ्यात महत्त्वाचा फीचर्स जो मला आवडलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे लेबल्स. मित्रांनो, इथे लेबल्स तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचे बिझनेसचे डिटेल्स पाठवताय, ब्रॉडकास्ट करतायत आणि ती व्यक्ती अननोन असेल तर त्याला न्यू कस्टमर्स म्हणून तुम्ही टाकू शकता. जर त्याच्याकडून नवीन ऑर्डर्स आली असेल तर त्याला न्यू कस्टमर्सची न्यू ऑर्डर म्हणून टाकू शकता. पेंडिंग पेमेंट असेल त्या व्यक्तींसाठी पेंडिंग पेमेंटसाठी तुम्ही हे लेबल्स रेडी करून ठेवू शकता, जे ऑलरेडी माझे रेडी करून आहेत. आता हे वापरायचे कसे, फॉर एक्झाम्पल ह्या माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले हे नवीन व्यक्ती आहेत. ह्या व्यक्तीला मी क्लिक केलं, इथे लेबल सिलेक्ट केला, इथे न्यू कस्टमरमध्ये क्लिक केलं, सेव्ह केलं. इथे बघा लेबल ब्लू कलरचा लेबल दिसतोय. आता मी नवीन कस्टमर्सना जे जे मेसेज पाठवायचे आहेत, जे अजून कन्वर्ट झालेले नाही आहेत माझ्यामध्ये, त्यांना मी ते मेसेज सेंड करतो. जर तुम्ही ह्याच्यावर सेंड केलं, तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो. आता मी 2-3 कस्टमर्स न्यू म्हणून क्लिक करतो, हे न्यू म्हणून केलं, सेव्ह केलं. आता मी काय करतो, लेबलमध्ये जातो, न्यू कस्टमर्समध्ये बघा 3 लोक ऑलरेडी ॲड आहे. इथे मी क्लिक करतो, 3 लोक आपोआप कोण कोण आहेत ती मला दिसली. त्यांना मेसेज सेंड करायचा आहे तर त्यांना मेसेज सेंड करण्यासाठी मी मेसेज टू कस्टमर करतो आणि जो काही मेसेज टाकायचा आहे तो मी मेसेज टाकतो. आता ही त्यांची स्वतःची म्हणजे सेपरेट न्यू कस्टमर लिस्ट तयार झाली. मित्रांनो, असेच काही फीचर्स आहेत जे तुम्ही तुमच्या
कस्टमर्सना टार्गेटनुसार पाठवू शकता, म्हणजे कोणालाही कोणताही मेसेज जाणार नाही, कोणालाही कुठचेही मेसेज जात नाहीत. आता हे माझ्याकडे वेगवेगळी लिस्ट आहेत, म्हणजे अजून एक दुसरा मोबाईल आहे त्यामध्ये वेगवेगळी कस्टमर लिस्ट आहे, त्याचा वापर मी करतो. आता जुना हा जर नवीन व्हॉट्सअप बिझनेस जर तुम्ही डाउनलोड केला तर तुमचा जुना ऑटोमॅटिकली डिलीट होणार. एका मोबाईलमध्ये एका नंबरवरती 2 व्हॉट्सअप मेसेंजर डाउनलोड होत नाहीत. पण तुम्ही एका मोबाईलमध्ये 2 वेगवेगळे मेसेंजर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, म्हणजे एक साधा आणि एक बिझनेस, तर तुम्हाला 2 वेगवेगळे नंबर लागतील. तर मला प्रत्येकाला सांगायचं वाटतं की तुम्हाला जर बिझनेससाठी जर व्हॉट्सअप मेसेंजर वापरायचं असेल तर बिझनेससाठी वेगळा नंबर वापरा आणि पर्सनलसाठी वेगळा नंबर वापरा. म्हणजे तुमच्या बिझनेसचे कस्टमर्स कोणते आहेत हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. हे काही फीचर्स आहेत ते तुम्ही वापरा. व्हॉट्सअपचं फनेल कसं करायचं, व्हॉट्सअपवर मार्केटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. न्यू ग्रुप, न्यू ब्रॉडकास्ट, हे बाकीचे सगळे सेम फीचर्स आहेत जे व्हॉट्सअपला साध्या मेसेंजर्समध्ये आहेत. फक्त सेटिंगमध्ये काही फीचर्स ॲड ऑन आहेत, लेबल्स ॲड ऑन आहेत, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जोपर्यंत व्हॉट्सअप ओपन करत नाही तोपर्यंत याचे पॉपअप्स येत नाहीत, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये डिस्टर्बन्स होत नाही. तर व्हॉट्सअप बिझनेसचा फीचर्स वापरा आणि बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हा. नेक्स्ट व्हिडिओ मिळेपर्यंत मी मिस्टिक मंदार. लव यू ऑल. गॉड ब्लेस यू.